की जंगल आणि प्राणी संग्रहालय ह्यामध्ये काय बेसिक फरक असतो? सगळ्यात सोपा सांगू काय फरक असतो येस. ते? लग्न झालेला पुरुष आणि लग्न न झालेला पुरुष यातला जो फरक आहे ना, तो फरक आहे जंगल आणि प्राणी संग्रहालयामध्ये. म्हणजे याच्यापेक्षा काय वेगळं सांगायचं असेल तर टोटली अनरिस्ट्रिक्टेड जे लाईफ आहे, ते सगळं जंगलातलं असतं. प्राणी संग्रहालयामध्ये दुर्दैवी प्राण्यांना दुसरा काही इलाज नसतो म्हणून त्यांना त्यात पकडून ठेवलेलं असतं. हं. आता कसं तुम्ही ते लग्नाशी जोडणार बघा, पण नाईलाज असतो म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये. जंगल म्हणजे खरोखर जिथे एखाद्या राजासारखं प्राण्यांना राहता येतं, ते म्हणजे जंगल असतं. पण बरेचदा जेव्हा जंगलात लोकं जातात, व्हिजिट करतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, की अरे इथल्या प्राण्यांना फीड केलं जातं का? किंवा ह्या रिस्ट्रिक्शन्स काय आहेत? बफर म्हणजे काय? कोर म्हणजे काय? अशा अनेक मिसकन्सेप्शन बेसिक ट्रॅव्हलर्सला असतात. तर त्याबद्दल जर तुम्ही थोडंसं सांगितलं तर मग आपण नाही अगदी काही-काही गोष्टी या खरं तर सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. जंगलात आपण जेव्हा जातो, आजकाल आपण बघतो की सगळ्याकडं ट्रेंडिंग आहे जे सध्या जंगलात जाणं. ट्रेंडिंग आहे जंगलात जाणं आणि इको टुरिझम हे सगळ्या लोकांना खूप माहिती आहे किंवा नेचर टुरिझम. तर प्रत्येकाला असं वाटतं आपण जंगलात जायचं म्हणजे तिथली जी महत्त्वाची स्पेसीज आहे आणि आजकाल महत्त्वाची स्पेसीज म्हणजे वाघ. तसं ताडोबाला गेला की त्या माणसाला वाघच बघायचा असतो. म्हणजे वाघ सोडून त्या जंगलामध्ये काही आहे, हे त्याला अजिबात माहीत नसेल तो लक्ष देत नाही. मी खूप वेळा असं पाहिलंय, की जेव्हा जिप्सी परत येतात 9:30 सकाळी, तर माणसाच्या चेहऱ्यावरूनच कळतं याला वाघ वाघ दिसलाय का नाही. दिसतोय की नाही. ज्यांचे चेहरे रडके असतात त्यांना वाघ दिसले नसतो. जे खुश आहे त्यांना वाघ दिसतो. एकदा मी असं या माझ्या मित्राला विचारलं, "अरे कसा आला तुझा ताडोबा?" तो म्हणे, "नाही काय मजा आलेली, बेकार झालं. वाघ दिसलाच नाही." म्हटलं, "वाघ दिसला नाही, मग जंगली कुत्रे?" ते म्हणे, "हो दिसले. गवे दिसले, अस्वल दिसलं, सांबर दिसलं, चितळ दिसलं, मगर दिसली, छान जंगल दिसलं." म्हटलं, "हे तू विसरलास सगळं. मग तू कसं काय म्हणतो हे छान झालं नाही?" तर जंगलात जाणं म्हणजे जंगल वाचायला शिकणं का बघायला शिकणं हे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यात नक्की वनविभाग कमी पडलेला आहे. पण आता आमच्याकडे एक संकल्पना खूप वर्षांपूर्वी चालू आहे. त्याचं नाव आहे नेचर इंटरप्रिटेशन सेंटर म्हणजे वन निर्वाचन केंद्र. हे केंद्र एवढ्यासाठी उभं केलेलं असतं, की तुम्ही ज्या जंगलात येतात, त्या जंगलाचं महत्त्व काय आहे? जंगल कसं बघावं? जंगलातल्या काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत? आणि आम्ही सगळ्यांना शिकवतो, की वाघ हे नेहमी लक्षात ठेवा, हा बोनस म्हणून तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण जंगल कसं बघायचं हे शिकणं गरजेचं आहे. आणि तो जेव्हा शिकेल म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचं जेव्हा जंगलात जातो, जिथे निसर्ग परिचय केंद्र आहे, ते जरूर बघा अगदी. ते समजून घ्या. तिथं बराचसा वेळ द्या. मग तुम्हाला जंगल मनापासून आवडेल. आणि जिथं निसर्ग परिचय केंद्र दुर्दैवानं अद्यापही नाही आहे, तिथं सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे तिथलेले लोकल गाईड जे असतात, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. ते काय सांगतायत बघा. छोट्या-छोट्या गोष्टी शिका. मग तुम्हाला जंगल काय असतं ते खरं कळेल. मग तुम्हाला प्रत्येक जंगल छान वाटायला लागेल. सर तुम्हाला ही आवड कशी लागली? म्हणजे जंगलात भटकायची आवड तुमच्या बरेचदा आपण एरवी पण हो, बोलतो हो, किंवा हो. जनरल बोलण्यामध्ये कोल्हापूरचा उल्लेख अगदी, बरेचदा अगदी, अगदी, होतो. अगदी, सो अगदी. हे काय आहे? बालपण काय होतं नाही तुमचं? बालपण मी सांगेन ना, म्हणजे जसं तुम्हाला सगळ्यांना आपल्याला म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या ज्या गाड्या पास केल्या जातात, तर एक तो त्यांचा आकडा असतो MH09. हं. MH09 म्हणजे कोल्हापूर. तर कोल्हापूर. कोल्हापूरशी अगदी मी जुळला कारण माझा जन्म कोल्हापूरचा आहे. आणि खरं सांगायचं तर माझा जंगलाशी संबंध आला जेव्हा 12वीच्या मार्कात कळलं मी डॉक्टर, इंजिनिअर होत नाहीये. आता मला सायन्स ग्रॅज्युएट व्हायचं आहे. तर मी जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट इयरला जॉइन झालो, कोल्हापूरला आमचे अतिशय सुंदर कॉलेज आहे. मी सगळ्यांना सांगतो, की आजकालची मुलं सायन्सला जातात 11वी-12वीला त्यांना जर इंजिनिअर, डॉक्टर होता नाही आलं, तर खूप फ्रस्ट्रेशन येतं, डिप्रेशन येतं. पण आमच्या कोल्हापुरात असं एक कॉलेज आहे, ते 35% सुद्धा एफ-वायला ॲडमिशन तुम्हाला देतं. तुम्हाला चांगलं शिकवतात तिथं आणि म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ देतात. ते कॉलेज कधी आग्रह करत नाही, की दिवसभर आमच्या कॉलेजमध्ये येऊन बसा. ते सांगतात, "आमच्याकडे तुम्ही एंट्री करा, अभ्यास करा, अडचण लागेल तर कॉलेजमध्ये या." आणि खरं सांगतो, अशा सुंदर कॉलेजमध्ये मी 12वीला प्रवेश घेतला आणि त्यावेळेस आम्हाला आमचे एक सर होते, त्यांचं नाव डॉक्टर अतुलराज जगदाळे. ते तेव्हापासून मुलांनी प्रशासकीय सेवेत जाऊन प्रयत्न करत होते. आणि त्यावेळेस ते मुलांना हे सांगायचे, की पहिल्यांदा तुमची चांगली डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जंगलात जा, नेचर लव्हर बना. आणि कोल्हापूरसाठी त्यावेळी सगळ्यात जवळचं जंगल होतं दाचीपूर, जे राधानगरी अभयारण्याचा एक भाग आहे. त्यावेळी मला 81-82 सालापासून ही खरी मनापासून सवय लागली जंगलात हिंडायची. त्यामुळे 81, 82, 83 हे कोल्हापूरची जी जंगलं आहेत, म्हणजे दाजीपूर, राधानगरी, गगनबावडा, गारगोटी या सगळीकडे मी तिथे हिंडलेलो आहे. नंतर त्याच्या जोडीला म्हणजे चांदोली, ते सांगली जिल्ह्यात ज्याचा जास्त पाड येतो आणि सातारामध्ये जास्त पाड येणारं कोयना. आज जो हा सगळा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकारचा भाग आहे. इथेही माझी सगळी आयुष्याची उमेदीची सगळी 3 वर्ष मी घालवली होती आणि मग नशिबानं परत मी फॉरेस्ट डिपार्टमेंट जॉइन केलं. ते सुरुवात त्याच्यामुळे लागली. तर मी असं म्हणेन,
की कमी अभ्यास केल्यामुळे मी लवकर फॉरेस्टकडे वळलो. कदाचित जास्त अभ्यास केला असता तर मग डॉक्टर इंजिनियर होऊन भरपूर पैसे कमवून मग 50व्या वर्षी मी फॉरेस्टकडे वळलो असतो. पण सर तुम्ही आता जेव्हा 2024 मध्ये या गोष्टींचा विचार करता की हां. जसे तुम्ही पूर्वी जंगलात फिरायचा आणि आत्ताचं जंगल हम्म. ह्यात एकतर काय फरक वाटतो? दुसरं पूर्वी ज्या ज्या भागांचा तुम्ही आता उल्लेख केला तिथे शिकारीचं प्रमाण पण बरंच होतं आणि त्या बाबतीत कोणाच्या मनात काही गिल्ट नव्हता कारण सर्रास शिकार व्हायची आणि त्या काळात सुद्धा व्हायची. सो त्यावेळचं जंगल आणि ती होणारी शिकार एक स्पोर्ट म्हणून बघितलं जायचं शिकारीकडे आणि आत्ताचं जंगल आणि आता तुम्ही इतक्या पोटतिडकीनी लोकांना सांगताय प्राणी वाचवणं कसं गरजेचं आहे. काय डिफरन्स जाणवतो आत्ताच्या सेन्सिबिलिटीजमध्ये तेव्हाच्या सेन्सिबिलिटीजमध्ये? आणि खूप फरक आहे. जसं मी सांगितलं कोल्हापूर, राजे महाराजे, सरदार यांचं गाव होतं आणि मी जेव्हा शाळेत शिकत होतो म्हणजे माझी 10वी झाली 77 साली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण अधिनियम जो आहे ह्याला तो 72 साली. पण मला चांगलं आवडतं मी लहान असताना म्हणजे शाळेत असताना जेव्हा मी 8वी 9वीत होतो तेव्हा म्हणजे खूप असे मित्र होते की जे जुने सरदार घराण्यातले होते. ते त्याविषयी सांगायचे की आमचे वडील, आमचे काका, आमचा भाऊ अजूनही जंगलात जातात, अजूनही बंदुकी आमच्याकडे आहेत. आणि तिथं बहुतेक माझे जे मित्र सगळे आहेत, ज्यांचे सरदार घराण्यातले जे आहेत सगळे, त्यांच्याकडे सगळीकडे बंदुकी, घरात तलवारी. आमच्याकडे दसऱ्याच्या आधीचा दिवस जो असतो, खंडेनवमी, त्याविषयी सगळ्या शस्त्रांची पूजा केली जाते. आणि मला त्याचे फार कौतुक होतं मी 6वी 7वी शाळेत शिकताना, की केवढी मोठी यांची पूजा होते, किती यांच्या घरात शस्त्र असतात. म्हणजे माझ्या घरात मला वाटते कांदे कापायच्या सुरीशिवाय आमच्या घरात शस्त्र नव्हतं कुठलं. पण मित्रांकडे हे सगळं असेल. त्यावेळेस ती शिकारीच्या कथा सांगायची. डुक्कर मारलं, मेनली ते सगळे द्यायचे डुकरासाठी. त्यावेळी सुद्धा मी कधी कुणाकडनं बिबळ्या मारला, हरीण मारला असं क्वचित द्यायचं, पण बिबळ्या मारला, वाघ मारला हे त्यावेळेस बंद झालं होतं. पण शिकारीच्या कथा आमच्या कोल्हापूरमध्ये खूप आहेत. कोल्हापूरचे जे शाहू महाराज आहेत, त्यांचा जर आपण वाडा बघितला तर खूप त्यांनी वाघाची जी मुंडकी लावलेली आहेत आणि त्या सगळ्यांना Stuffed त्याची animals करेक्ट स्टफ्ड ॲनिमल्स आहेत, त्याला सगळ्यांची परवानगी पण घेतली, ओनरशिप सर्टिफिकेट सगळं आहे. पण मला वाटतं 80 नंतर थोडं लोकांना कळायला लागलेलं होतं की शिकार बिकार सगळं बंद व्हायला पाहिजे. पण डुकराची शिकार मात्र अजूनही खूप ठिकाणी कॉमन आहे. कदाचित फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतात की रानडुकराचा खूप शेतीला त्रास होतो आणि रानडुकराला मारायला जरी परवानगी वन विभाग देत असेल तरी परवानगी घेणं, ते मारणं ह्यात सहसा कोण पडत नाही. असं बऱ्याचदा असं होतं मात्र. म्हणजे कागदावरचं चित्र वेगळं असलं तरी लोक करतात. आज तुम्ही जर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये गेला तर ह्याच्या जोडीला माकडांचा खूप त्रास आहे, लंगूरचा खूप त्रास आहे, निलगाईंचा खूप त्रास आहे. त्यामुळे ह्या प्रकारची शिकार चोरून का विना पण होते. ते थांबायचा होणार खूप प्रयत्न करत आहे. पण शेतीचा नुकसान जर होणार आपण बघितलं तर बऱ्याचदा वाटतं अरे काय आता एवढा जर त्रास होत असेल काय करावं लोकांनी. पण कायद्या दृष्टीने सगळं अयोग्य यासाठी आम्ही लोकांना नेहमी सांगत असतो. पण शिकारीचं प्रमाण त्यावेळेच्या मानानं आता मात्र खूप कमी झालं. याच्याबद्दल काहीच नाही. चुटपुट शिकारी ज्या होतात आणि ज्या मुख्य म्हणजे तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल की वन्यजीवांचे जे अवयव असतात त्याचं जे ट्रॅफिकिंग होतं तो मात्र अजूनही खूप मोठा पोचिंग हा बाजार आहे, स्पेशली साऊथ ईस्ट एशियामध्ये. ते पकडण्यासाठी फॉरेस्टला खूप प्रयत्न करायला लागतात. पण बाकी जी 60, 65, 70च्या दरम्यान जी शिकार व्हायची ती मात्र आता जवळजवळ बंद होत आलेली आहे. म्हणजे याच्याबद्दल काही वादच नाहीये. जे मेनली होतं ते ऑर्गनाइज क्राईम होतात, ते सुद्धा स्थानिक गरीब लोकांना हाताशी धरून केले जातात की त्या गरीब माणसाला माहीत पण नसतं की आपण हा बिबळ्या किंवा वाघ मारून केवढं नुकसान करतो आहे. तो 10, 20, 25 डे काम करतो. तर हे थांबवण्यासाठी मात्र फॉरेस्टला खूप प्रयत्न करायला लागतात. सर हे जे प्रयत्न करावे लागतात तेव्हा काय चॅलेंजेस येतात? काय प्रकारचे चॅलेंजेस येतात? कारण बरेचदा आपण बघतो की जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम जेन्युइन आहे. अच्छा. म्हणजे होतंय नुकसान त्यांचं हे दिसतंय आणि त्याला सोल्युशन काय तर सगळेच शेतकरी थोडासा एक वेगळी लँड फक्त प्राण्यांना चरायला सोडून देऊ नाही शकत. काही शेतकरी खरं आहे. त्याप्रमाणे मदत करायचा प्रयत्न करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंटला की एक वेगळी लँड घेऊन ती फक्त तेवढ्या चरण्यासाठी सोडून बाकीच्या लँडमधनं जे काही हवं ते पीक घेत आहेत. पण फॉरेस्ट डिपार्टमेंटला जेव्हा असे काही इन्सिडेन्सेस होतात जसं की कुठेतरी बिबट्याने कोणाच्या तरी घरात काहीतरी हत्या केली आणि त्या बिबट्याला रागात येऊन काही मारलं. मारलं किंवा आता मध्यंतरी एक वाघाच्या बाबतीत सुद्धा वाघिणीचा डोळा फोडला डोळा लोकांनी. फोडला असे अनेक न्यूज येत असतात. असतात, अगदी, अगदी. इन्सिडेन्सेस होत असतात. त्यावेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटची काय पळापळ होते किंवा तुम्हाला ॲज अ पर्सन म्हणून त्यांच्याशी डील करताना असे काय अनुभव आलेत की नाही, खरी गोष्ट आहे. ही एक खूप त्रासाची गोष्ट आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, ज्याला कॉन्शन्स आहे, सत्सद्विवेक बुद्धी आहे, त्याला हे ऐकलं तर खूपच त्रास होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं लोकं कधी-कधी वागतात.
तुम्हाला खरं सांगू का, आपण सगळ्या जगातलं जर उदाहरण घेतलं तर त्या मानानं आपण भारतीय माणसं खूप सुशिक आहोत. आपलं एक कल्चर असं आहे की तुम्ही आपल्या पुराणकालीन कथा बघा, आपले देव सगळे बघा, प्रत्येक देवाचं वाहन हे कुठलं ना कुठलं तरी वन्य प्राणी आहे. त्यामुळे आपण खूप तसं वन्य प्राण्यांशी चांगलं वागतो आणि आपला एकमेव देश असा आहे की आपल्या मानवी वस्तीत सुद्धा वन्य प्राणी तुम्हाला दिसतात. आपण त्यांना लगेच सगळे मारायला जात नाही. अडचण कधी होते, जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो. माणसावर हल्ला झालेला आहे, त्याला थोडीफार जखम झाली, तर तो माणूस विसरतो. पण ज्या घरामध्ये वन्य प्राण्यामुळे एखादा जीव जातो, हत्तीच्या पायाखाली कुचलला गेला, वाघानं मारलं, बिबड्यानं हल्ले केले, तर ती माणसं कुठल्याही परिस्थितीमुळे वन्य प्राण्यांच्या विषयीचं असलेलं प्रेम सगळे विसरून जातात. आणि आम्हाला सगळ्यात मोठा त्रास तो होतो, की लोकांना समजावून सांगणं आणि वन्य प्राण्यांच्याकडनं माणसाची हत्या होऊ नये. बघा, त्यातून मी एक सगळ्या लोकांना सांगत असतो, की 1% केस अशा असतील, की ज्या वन्य प्राणी खरोखर तुमच्यावर हल्ला करून तुम्हाला मारले. जसं तुम्ही म्हणाल ना, वन्य प्राणी बिबड्यानं घरात हल्ला केला का? बिबड्यानं घरात येऊन हल्ला केला असं 1% पण होत नाही. बहुतांशी आपण त्याच्या जंगल क्षेत्रात गेलेलो असतो किंवा बिबड्या, वाघाचा वावर आहे, हत्तीचा वावर या ठिकाणी जातो आणि दुर्दैवानं आपला मृत्यू होतो. तर वनविभागानं बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, की कुठं जावं, कुठं जाऊ नये, कुठल्या वेळेमध्ये जंगलात जायला पाहिजे. हे नियम लोकांच्याकडनं पाळले जात नाही. जसं आता उदाहरण बघा, की आपण असा आहे, एक जंगलाचा सर्वसाधारण नियम आहे, की सूर्योदय ते सूर्यास्त टुरिझमचा जो हाच वेळ आहे. ज्यांना शेती करायची आहे, ज्यांना गुरं थोडीफार चारायला न्यायचं असतं, त्यांना हा वेळ आहे. पण तुम्ही सूर्योदयाच्या आधी जर जंगलात जायला लागला किंवा सूर्योदयानंतर जर जंगलात राहिला, जी वन्य प्राण्यांची फिरायची, भक्ष्य पकडायची वेळ असते, तेव्हा आपण वन्य प्राण्याला किती दोष देणार? तुम्ही शेती जेव्हा करत असता, तेव्हा तुम्ही जंगलामध्ये अतिक्रमण करून जर शेती करत असाल आणि ती वाघाची, बिबड्याची जर जागा असेल, तर आपण त्यांना किती दोष देणार? पण असं आहे, की दुर्दैवानं हे जग आपल्या माणसानं डॉमिनेट केलेलं आहे. तेव्हा जिथं माणसाचा मृत्यू होतो, तिथं वाघाला किंवा बिबळ्याला किंवा आपण हत्तीला मॅन इटर, मॅन किलर ठरवतो आणि त्याला मारलं जायला लागतं. हे मारायला परवानगी द्यायचे सुद्धा अधिकार वन्यजीव संरक्षण अधिनियममध्ये एकाच अधिकाराला त्या राज्यात दिलेले असतात. त्याला म्हणतात चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. त्या पदावर मी 6 वर्ष काम केलं होतं. किती प्रेशरचं काम असेल, किती त्रास होत असेल. तुम्हाला सगळ्या लोकांना 2018 सालची T1 ची गोष्ट आठवत असेल. अवनी अवनी म्हणून जी प्रसिद्ध झाली. पण त्याच बघा, वनविभागाने कधीच तिला मारायचं म्हणून काही प्रयत्न केले नव्हते. खूप वाचवायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तिला वाचवता आलं नाही. तर लोकांना हे समजावून सांगणं हे फार अवघड गोष्ट आहे, पण ती आम्हाला करायला लागते आणि ती करायलाच पाहिजे. सर एक्झॅक्टली हां. अवनीचा विषय निघालाच आहे. मी त्या प्रश्नाकडे नंतर येणार हां, होतो. हां. पण यामध्ये नेमकं काय चुकलं, काय बरोबर तुम्हाला काय वाटतं, की काय झालं नक्की काय झालं अवनीच्या नक्की? वेळेला? नाही, या T1 बाबतीत मी एवढं सांगेन. एक त्याची साधी गोष्ट अशी आहे, की वनविभाग आम्ही कधीही कुठल्या प्राण्याचं नाव ठेवत नाही. हं. नाव एवढं ठेवत नाही, की नाव ठेवलं की ममत्व जास्त वाढतं. वनविभागाला एक वाघ किंवा एक सिंह किंवा एक बिबळ्या वाचवायचा नाहीये. जशी आपली माया. गेल्या काही वर्षांपासून दिसत नाही, तर माया कुठे गेली, माया कुठे गेली. त्यामुळे लोकांनी ठेवलेली ही नावं असतात, सोशल मीडियानं ठेवलेली ही नावं असतात. 2018ला जसं झालं, 2017 पासनं पांढरकवड्यामध्ये एका वाघिणीच्या संचारामुळे काही लोकांचा मृत्यू झाला होता. आता चूक वाघिणीची आहे का माणसांची आहे, हा खूप चर्चेचा प्रश्न आहे. पण झाला होता. त्यामुळे असं ठरलं, की त्या वाघिणीला पकडणं गरजेचं आहे. तिच्याजवळ 2 पिल्लं होती. तिला पकडायचे मी वर्षभर प्रयत्न करत होतो. कारण का पिल्लं छोटी होती आणि जोपर्यंत वाघाची, बिबड्याची पिल्लं 2 वर्षाची होऊन आईकडनं सगळं शिकत नाहीत, शिकार करायचं, तो त्यांना शिकार करता येत नाही, जंगलात राहू शकत नाही. त्यामुळे तिला जिवंत पकडणं हे आमच्यावर खूप मोठं चॅलेंज होतं आणि तो आमच्यापुढचा टास्क होता. दुर्दैवानं असं झालं, की तिला पकडता येणं आम्हाला शक्य नव्हतं. ती दिसतच नव्हती. इतक्या ती छानपणे जंगलात फिरत होती. हजारो प्रकारचे आम्ही प्रयत्न करून झाले. कारण का मी प्रत्यक्ष 2018 मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे ऑगस्टपासून 3 महिन्यात इथे होतो. म्हणजे एक्झॅक्ट सांगितलं तर 22 सप्टेंबरपासून मी 2 नोव्हेंबरपर्यंत त्या जंगलामध्ये होतो. 200 लोकांचा स्टाफ घेऊन होतो. म्हणजे आम्ही काय-काय केलं नाही. आम्ही पॅराग्लायडर वापरलं, हँड ग्लायडर वापरलं, वेगवेगळे असे फेरोमन्स वापरले त्याला अट्रॅक्ट करण्यासाठी. आम्ही कुत्री घेऊन आलो होतो, केन कॉर्झो नावाची. हो. आम्हाला सांगितलं होतं, वाघाचे कान पकडतील म्हणून. म्हणजे हास्यास्पद गोष्टी आता वाटतात मला, पण त्याचे मी सगळे प्रयत्न केले. इटालियन ब्रीड आहे ना? इटालियन ब्रीड. का केले ते आम्ही हे? तर आम्हाला तिला जिवंत पकडायचं होतं. दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला 2 नोव्हेंबरला आणि हा नेमका आता नोव्हेंबर महिन्यात सुरू आहे. आणि लोकांना हे पटेना, की त्यांचं म्हणणं होतं, की आम्ही त्याला मारायलाच आणलं होतं. आणि त्यात आमची एक चूक अशी झालेली होती, जी मी खरोखर सांगतो, की आमच्याकडे ती वाघीण दिसत नाही. तिला शोधणं गरजेचं आहे.
आणि हे पट्टीचा शिकारी करू शकतो, ह्या सगळ्या समजुतीखाली पहिल्यापासून एक शिकारी बरोबर आमच्या टीममध्ये होता. आणि लोकांचं मत असं आलं की शिकारी घेऊन फिरतात म्हणजे यांना मारायचंच आहे. पण शिकाऱ्यांची एक गोष्ट असते, माग काढणे, त्याच्यामध्ये चांगले ते अतिशय हुशार असतात. आणि त्या समजुतीखाली तो शिकारी बरोबर होता आणि दुर्दैवाने त्या शिकाऱ्याच्या मुलाकडनंच ती मारली गेली. तर खूप प्रयत्न करून म्हणजे 1.5 वर्षे आम्ही वाघिणीसाठी प्रयत्न केले. सरकारने खूप पैसे खर्च केले. 3 महिने 200 लोकांचा स्टाफ रोज जंगलात फिरायचा. कारण का मला रोज चांगलं लक्षात आहे. सकाळी 5:30ला मी या सगळ्यांचं फॉलो इन करायचो माझ्या स्टाफचं. त्यांना समजावून सांगायचं काय ड्युटी आहे आपली. तर आपले जे कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत त्यातनं बघा कुठं दिसते का वाघीण, पगमार बघा, आपण पाठलाग करू आणि कुणालाही ती दिसली तर ताबडतोब कळवा, तिला आपल्याला जिवंत पकडायचंय. आणि मी परत यायचो, काय करायचंय आपल्याला, ते जिवंत पकडायचं. हे सगळ्यांसाठी मी पाठ करून घेतलं होतं. हे एवढ्यासाठी की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला जर दुर्दैवी परिस्थितीमध्ये गोळी मारायला येईल तर त्याआधी सगळे प्रयत्न केले गेले पाहिजे तिला पकडता येईल. पण दुर्दैवाने ते झालं नाही आणि 2 नोव्हेंबर 18 असा दिवस ठरला की T1ला मारायला लागलं. T1 मारली गेली. आणि त्याच्या पुढचा दुर्दैवाचा पार्ट असा की तिचा जो मेल कब होता याच्यामध्ये 1-1.5 वर्षाचा, तो त्या सगळ्या गडीमध्ये पळून गेला. आता हे आम्हाला पुढे कळलंच नाही की तो कुठे गेला, काय गेला. आज तो असेल तर 5-6 वर्षाचा झाला असेल. आणि ते फिमेल कब जे होतं तिला आम्ही ताब्यात घेतलं, तिला आम्ही पेंचला नेलं आणि मग त्याला गोष्ट होता रिवाइल्डिंग करणं. म्हणजे तिला एका पिंजऱ्यामध्ये मोठ्या एन्क्लोजरमध्ये ठेवलं. तिला सवय करून दिली की ती छोटे मोठे प्राणी मारेल. तिनं शेळ्या मारल्या पहिल्यांदा, मग तिनं हरण मारलं. मग एक दिवशी आम्ही ठरवलेलं आता ओपनमध्ये सोडायचं. दुर्दैवाने ज्या दिवशी सोडलं त्याच दिवशी ती एका मोठ्या वाघिणीबरोबर मारामारी झाली आणि ती फिमेल कब जे होतं ते जखमी होऊन परत आलं आणि दुर्दैवाने ते गेलं. म्हणजे एखादी गोष्ट चुकत गेली असं जर म्हटलं आपण, ही जी ट्रॅजेडी होत गेली आणि आम्हाला सुद्धा फार वाईट वाटलं. कारण का जेव्हा T1 मारली गेली तर ज्या ज्या गावातली लोकं मारली गेली होती त्या लोकांनी दिवाळी मनवली, फटाके उडवले, कारण का त्यांच्या घराला माणसं गेलेली होती. पण वनाधिकारी म्हणून आम्ही कुणीच आनंद व्यक्त केला नाही, कारण का एक प्रकारे तो आमचा पराभव झाला होता की तिला आम्ही जिवंत पकडू शकलो नव्हतो. आणि ह्या आमच्या वेदना मात्र खूप लोकांना कळल्या नाहीत. सोशल मीडियावरनं जेवढं ट्रोल केलं गेलं, आमच्या विरुद्ध ज्या हायकोर्टात केस झाली, सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली, टीव्हीवर डिबेट्स झाले. बघा, वाघाला पकडायला लागणं ही काय आनंदाची गोष्ट नाहीये. कारण का जसा सुरुवातीचा प्रश्न आपला होता वाईल्ड आणि कॅप्टिव्हिटी मधलं, तर तसंच आहे. हे त्याचं जंगल आहे, त्यानं राहायचं आहे. पण हे जग सध्या माणसांचं असल्यामुळे जेव्हा एखाद्या गोष्टीचा माणसाला त्रास होतो तेव्हा ते पकडायला लागतं आपल्याला. आणि अशी एक ती शेवटी शोकांतिका ठरली. म्हणजे सगळं प्रयत्न करून तर मी साधा विचार करा ना, एका वाघिणीला तिच्या 2 पिल्लांसकट जर मी पकडू शकलो असतो तर ते केवढं मोठं ऑपरेशन ठरलं असतं. कदाचित शक्यता आहे ती वाघीण तुरुंगात राहिली असती, पिल्लांना आपल्याला नंतर सोडता आलं असतं किंवा फिमेल कबला आपल्याला जंगलात सोडता आलं असतं. दुर्दैवाने प्रयोग असफल ठरले. पण खूप ठिकाणी असं झालेलं आहे की अबंडन झालेली पिल्लं जेव्हा जंगलात सांभाळतात तेव्हा आम्ही रिवाइल्डिंग करतो आणि एकदा ते शिकार करायला सक्षम झाले तर आम्ही जंगलात सोडतो. अशा आपल्याकडे यशस्वी कथा सुद्धा झालेल्या आहेत. T1च्या बाबतीमध्ये आता 2018चं जे वर्ष होतं ते दुर्दैवी ठरलं आणि आज 24मध्ये आपण आज आहोत. म्हणजे आज 6 वर्ष आली या सगळ्या गोष्टीला. आणि एक ती वाईट ठरली, म्हणजे शोकांतिका होती. पण मी एवढं निश्चित आहे की वनविभागानं पूर्णपणे प्रयत्न केले होते की तिला आपल्या ताब्यात घ्यावं. कधी कधी असं होतं ना की फासे उलटे पडत जातात. मग लोकांनी विचारलं, "बाबा तुम्ही शिकारीच का बरोबर ठेवला? तुम्ही इतर पोलिसांना पण नेलं असतं." बघा, पोलिसांना घेऊन जाऊन AK-47 वापरणं किंवा गोळ्या मारणं हा कधीच उद्देश नव्हता. तिचा मागोवा काढण्यासाठी आम्ही खूप लोकांची मदत घेतली होती आणि त्यातला शिकारी जो घेतला तो कदाचित आमचा फासा जो होता तो उलटा पडला. तुमच्या बोलण्यातनं एक लक्षात हां. येत आहे की वाघ 200 माणसांना अगदी सहज चकमा अगदी देऊन, सहज चकमा देऊन ती सर्व्हाइव्ह करत होती. फुल अगदी सराई करत होती. आणि एवढं म्हणजे ती कॅमेरा ट्रॅप लावले असताना सगळे प्राणी त्यात दिसत होते, पण त्या जंगलात फिरणारी ती वाघीण एकदा का दोनदाच फक्त आम्हाला दिसली. सर, आता हे मला कसं कळलं नाही की कॅमेरा ट्रॅप चुकवणं तिला कसं शक्य झालं. तेच मला पण हेच पिल्लांना घेतलेली आई होती ती, त्यामुळे एक आई पिल्लांसाठी काय काय करू शकते याचं उत्तम उदाहरण जे होतं ते होतं. बघा, आम्हाला कुठे एक सजेस्ट केलं की एक आपल्याकडं डिओ मिळतं, ते जे ह्युमन फेरोमन जसे असतात ना तसं तुम्ही ते मारा झाडावर. मेल फेरोमन असलं की फिमेल अट्रॅक्ट होते, फिमेल फेरोमन असलं की मेल अट्रॅक्ट होतो. त्याच्यामुळे ती जाहिरात करतात ती करेक्ट. मग आम्ही आम्ही हैदराबादहून ते फेरोमनची बाटली पण आणली, ते पण झाडावर मारलं की त्यानं तरी ते अट्रॅक्ट होईल. पण ती अजिबात तिकडे अट्रॅक्ट होऊन आलेली नाही. पण ज्या दिवशी ती अचानक नजरेस आली त्या दिवशी तो प्रसंग असा होता की एक तर तिला काहीतरी होणार किंवा माझ्या लोकांना काहीतरी होणार आणि दुर्दैवानं T1ला मारायला लागलं.